आणि आता एक विशेष बातमी बघूया। छत्रपती संभाजीनगरमधील 5.5 किलो सोन्याच्या दरोड्याची उकल करण्यात पोलिसांना आता यश आलेलं आहे। उद्योजक संतोष लड्डा यांचा घात त्यांच्या बालमित्रानंच केल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। लड्डा यांच्या घरातील सोन्याची टीप त्यांचा मित्र बाळासाहेब इंगोले याने चोरट्यांना दिलं असून त्यांच्यासह आणखीन 4 या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। संभाजीनगरात बालमित्रच निघाला घरभेदी। लड्डांच्या सोन्याची दरोडेखोरांना दिली टीप। पाच किलो सोन्याचा मात्र लागेना शोध। बाळासाहेब इंगोले छत्रपती संभाजीनगरातील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणाचा मास्टरमाइंड, बालमित्राला दगा देणारा, ज्यानं नोकरी दिली त्याच्या पाठीत खंजीर खुपसणारा, मैत्रीच्या नात्याला कलंक लावणारा। छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात असलेल्या सोन्याची आणि रोख रकमेची टीप देणारी व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नाही तर संतोष लड्डा यांचा जवळचा मित्रच निघाला। लड्डांचा अतिशय विश्वासू समजल्या जाणाऱ्या बाळासाहेब इंगोले यानंच दरोड्यासंदर्भात टीप दिल्याचं समोर आलंय। त्यामध्ये मूळ जी टीप दिली तर तिथपर्यंत आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। तर हे जे फिर्यादी आहेत संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडला, त्यांच्याच कंपनीमध्ये काम करणारा एक बाळासाहेब इंगोले आहे, तर त्यानं ती माहिती बाहेर पुरवलेली आहे। लड्डा यांच्या घरातील कोपरा माहिती असलेला बाळासाहेब होता तरी कोण पाहूया। बाळासाहेब इंगोले हा उद्योगपती संतोष लड्डा यांचा वर्गमित्र होता। 20 वर्षांपासून लड्डांच्या कंपनीत इंगोले कटिंग इन चार्ज म्हणून काम करत होता। 2006 पासून लड्डांच्या घरीही इंगोलेचं येणं जाणं होतं। लड्डांच्या घरी इंगोले भाजीपालाही नेऊन द्यायचा। त्यांच्या घरातील पैशांची, सोन्याची इंगोलेला संपूर्ण माहिती होती। लड्डा यांचा बाळासाहेबांवर पूर्ण विश्वास होता। मग असं काय झालं की बाळासाहेबांना थेट त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला? तर त्याला कारण ठरली आहे ती लड्डा यांची बाळासाहेबांवरील नाराजी। काही महिन्यांपूर्वी संतोष लड्डा यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यावेळी इंगोले कंपनीत न सांगता लड्डांना भेटायला गावी रवाना झाला। इंगोलेला कंपनीतून अनेक कॉल गेले पण इंगोलेनं उत्तर दिलं नाही। उलट कॉल करणाऱ्यालाच इंगोलेकडून शिवीगाळ करण्यात आली। इंगोलेच्या वर्तनाबाबत समजता संतप्त झालेल्या लड्डा यांनी शिवीगाळ प्रकरणी इंगोलेला माफी मागण्यास सांगितलं। पण इंगोलेच्या मनात राग धुमसत होता आणि त्यातूनच दरोड्याचा कट टाकला। इंगोलेनं सोन्याची ही माहिती आदिनाथ जाधव याला दिली। त्यानं ती माहिती गणेश गोराडेला दिली। गणेशनं महेश गोराडेला दिली आणि महेशकडून ती देवीदास शिंदेला मिळाली। देवीदास शिंदे हा स्कूलचा बस चालक, गुप्तधन, काळ्या जादूचा त्याला नाद, या प्रकरणात त्याच्यावर 2 गुन्हे सुद्धा दाखल झाले होते। बाळासाहेब इंगोले यांनी देवीदास शिंदे याला संतोष लड्डाच्या घरातल्या सोन्याची आणि पैशाची माहिती दिली। त्यानंतर देवीदास शिंदे यांनी आपला मित्र योगेश हसबेसोबत संतोष लड्डाच्या घराची रेकी अनेकदा केली। घरातील माहिती कळताच हसबे आणि साथीदारांनी दरोड्याचा प्लॅन केला, दरोडा टाकला आणि 5.5 किलो सोनं उडवलं। लड्डा यांच्या घरातील दरोड्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली। त्यातील अमोल खोतकरचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी 5.5 किलो सोन्याचा अद्याप शोध लागलेला नाही। हे सोनं शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।